अमरावती शहरातील वडाळी प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत बागडे लेआउट व खंडेलवाल लेआउट येथील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे मनपा शहर अभियंता यांना 17 फेब्रुवारी 2025 रोजी आप युवा आघाडीचे माजी अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते। मनपा दस्तूर झोन अभियंत्यांकडून पाहणी करून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे इस्टिमेट तयार करून मनपा शहर अभियंता रवींद्र पवार यांच्याकडे 25 मे 2025 रोजी प्रशासकीय मंजुरी सादर करण्यात आले। या संदर्भात शहर अभियंता यांच्याकडे बागडे लेआउट व खंडेलवाल लेआउट मधील नागरिकांना घेऊन 10 ते 15 वेळा पाठपुरावा करण्यात आला। अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही व शहर अभियंता यांना कित्येक वेळा फोन केला तर ते उचलत पण नाही व रिप्लाय सुद्धा देत नाही। वरील दोन्ही लेआउट मधील नागरिकांशी चर्चा करून व सर्वानुमते निर्णय घेऊन मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली। 15 दिवसात रस्त्याची कामे मार्गी लावावे अशी निवेदनातून मागणी करण्यात आली, अन्यथा 15 दिवसांनी मनपा कार्यालयात मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनाचा आपतर्फे इशारा देण्यात आला। नमस्कार, मी जयश्री वावरे बोलत आहे। आम्ही सगळे महानगरपालिकेत आमच्या बागडे लेआउट तर्फे सगळेजण आमच्या इकडे नाल्या रोड आणि सगळ्या सुविधा होण्यासाठी नागेश भाऊच्या इकडून आलेलं आहे। नागेश भाऊंनी आम्हाला गायडन्स केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या बाया आणि माणसं सगळेजण महानगरपालिकेत आलो आहे आणि आमची तक्रार सगळ्या महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे। माझं नाव सुमेध इंगडे। आम्ही सर्व नागरिक आज नागेश भाऊ लोणारे यांच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये अर्ज देण्यासाठी आलो होतो। यामध्ये आमच्या लेआउटमध्ये जवळपास आम्ही 15 वर्षापासून बागडे लेआउटचे रहिवासी आहोत, पण तिथे कुठल्याही नाल्या रोड किंवा कुठल्याही ज्या नागरी सुविधा आहेत त्या अजूनही देण्यात येत नाही आहेत। त्यामुळे वारंवार आम्ही नागरिकांमार्फत महानगरपालिकेला निवेदन दिलेले आहेत की आमच्या इकडे ज्या सुविधा आहेत त्या देण्यात याव्या, परंतु जे महानगरपालिकांचे अधिकारी किंवा जे काही कर्मचारी वर्ग आहे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद किंवा सपोर्ट मिळत नाही आहे। तरी नागेश भाऊ यांनी सुद्धा आमच्यासाठी आज इथं आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे की जर आमच्या 15 ते 20 दिवसामध्ये फाईला जे काही आमचा अर्ज दिलेला आहे त्याच्यावर काम करण्यात आलं नाही तर आम्ही इथं या आंदोलनाचा इशारा मनपा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे। तरी याच्यावर लवकरात लवकर कार्यालयाने आम्हाला आमच्या फाईलांविषयी काय तरतूद करण्यात येत आहे त्याच्यावर माहिती द्यावी। यावेळी प्रामुख्याने आपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुभाष कोहात्रे व शहर अध्यक्ष पंकज कावरे व परिसरातील नागरिक सुमेध इंगडे, सुधीर नागदिवे, सिद्धार्थ शेंडे, संतोष गायकवाड, सुरेंद्र डोंगरे, चंद्रशेखर वानखडे, भीमराव खडसे, गौतम भगत, वासुदेव डोंगरे, चंद्रशेखर चतुर, अरुणा माटे, सुवर्णा बोरकर, भाग्यश्री पाटील, सीमा नगराळे, राजकन्या इंगडे, साधना बऱ्हाणपुरे, मायावती मेश्राम, वंदना तेलगोटे यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते। नमस्कार, आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे मनपा कार्यालय येथे आयुक्त साहेब आणि नरेंद्र वानखडे साहेब उपायुक्त यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। 17/2/2025 रोजी आम्ही मनपाकडे निवेदन देण्यात आलेलं होतं की आम्हाला बागडे लेआउट आणि खंडेलवाल लेआउट या परिसरातील काँक्रीटचे रोड या खडीकरण करून देण्यात यावी। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं या परिसरात नागरिकांना चालता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे। अगर घरातून जर एखादा नागरिक बाहेर निघतो तर त्याच्या पायाला काळी जमीन असल्यामुळे पायाला माती चिपकतात आणि तो काढण्याकरता त्याला झालं ज्या कामाशी निघायला लागते त्या कामाची त्या जाऊ नाही शकत, अशा प्रकारची परिस्थिती ह्या परिसरात निर्माण आहे। या परिसराकडे गेल्या किती वर्षापासून कुठल्याही खासदार आमदार यांचं लक्ष नसून आज इथल्या मूलभूत सुविधेपासून इथले नागरिक वंचित आहे। तरी या खासदार आमदार यांना आम्ही लोकप्रतिनिधीमधून आमच्या जनतेच्या समस्या सोडवण्याकरता ज्या आमदार म्हणून आम्ही निवडून दिले अशांनी आमच्या परिसरातील पाहणी करू आणि मनपा आयुक्त यांनी पण ह्या परिसरातील गांभीर्याने दखल घेऊन ह्या परिसरात पाहणी करावी हे आम्ही ह्या निमित्त सांगतो। आणि 15 दिवसात जर आमच्या मागण्या परिसरातल्या मागण्या ज्या निवेदना माध्यमातून मागण्या केलेल्या आहे त्या जर मागणी लागल्यास
न लागल्यास आम्ही 15 दिवसानंतर आयुक्त कार्यालय इथं परिसरातील 150 ते 200 नागरिक घेऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू. तरी तात्काळ दखल घ्यावी हे आम्ही सर्व नागरिकांकडून आणि आम आदमी पक्षाकडून आम्ही ठिय्या आंदोलनाचा इशारा देत आहे. जय भीम. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.